ठाणे बस डेपो परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतोय। वाडा, वसई, विरार, नालासोपारा इथे जाणाऱ्या बस थांबा ठिकाणावर सुद्धा झाड कोसळले, त्यामुळे स्थानकाचं छत कोसळलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये असणाऱ्या बस डेपो परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य एकंदरीत निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहत आहोत। रस्ता नव्हे, संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे आपल्याला दिसून येत असतील आणि हे तेच ठाणं आहे ज्या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वास्तव्य आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शहर आहे, त्यांचा मतदारसंघ आहे। असे अनेक मंत्री हे सध्या ठाण्यामध्ये वास्तव्यात आहे आणि त्याच ठाणे शहरामधील बस डेपोची ही अशा प्रकारे रस्त्याची चाळण झाल्याचं चित्र आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत। इतकंच नव्हे तर याच बस डेपो स्थानक परिसरामध्ये आपण पाहिलं तर वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, बोईसर, पालघर, डहाणू, विरार अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या बस स्थानक परिसराचं छतच या ठिकाणी आपल्याचं छत आपण या ठिकाणी हरवल्याचं पाहत आहोत। या संपूर्ण खड्ड्यांमुळे जे आहे ते या संपूर्ण यंत्रणेला असेल, या बसला देखील असेल, मोठ्या प्रमाणात अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागत असतं। मोठ्या प्रमाणात बसेसमध्ये देखील जे आहे ते बिघाड या संपूर्ण खड्ड्यांमुळे जे आहे होत असताना बाहेरून जे येणारे प्रवासी आहेत त्यांचं ठाण्यातील या बस डेपोमध्ये अशा प्रकारच्या या खड्ड्यांमुळे जे आहे ते स्वागत एकंदरीत होताना पाहायला मिळते। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन या खड्ड्यांकडे कशा प्रकारे गांभीर्याने दखल घेईल हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।